जानकीला सतत ऐश्वर्या म्हणत असते, जानकी या शर्वरीवर तू कसा काय विश्वास ठेवू शकते? त्यावर जानकी म्हणत असते, काय झालंय ऐश्वर्या? उठ सूट शर्वरी वंशनच्या मागे का लागतेस तू? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, कारण त्या शर्वरीच्या समोर जाऊन तू तिच्याशी ज्याप्रमाणे बोलतेस ना, ते मला अजिबातच आवडत नाही. मुळात ती दोषी आहे आणि एखाद्या दोषी व्यक्तीशी आपण अशा प्रकारे वागणं योग्य नाही. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, शर्वरी वंश दोषी आहेत हे तू म्हणतेस, पण कोर्टाने तर त्यांना निर्दोष सोडलाय ना. मग तू कसं काय असं बोलू शकते? हे वाक्य ऐकल्यावर आता जानकीला ऐश्वर्या म्हणत असते, कारण ना तू खूपच चांगल्या गोष्टी आणि चांगला विचार करते म्हणून तुला कळत नाही ती शर्वरी कशी आहे ती. आता जानकीला ऐश्वर्या शर्वरीबद्दल जे काही बोलत असते त्याच वेळेला तिथे सुमित्रा आलेली असते आणि सुमित्राने ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकलेलं असतं. सुमित्राला हे सगळं ऐकून खूपच वाईट वाटतं आणि अशातच आता ऐश्वर्याचं जरा अतिच होतंय असं वाटल्यावर सुमित्रा लगेचच मागून म्हणत असते, ऐश्वर्या, काय चालवलंयस तू हे? असं का वागतेस तू? त्यावर मागून आलेल्या सुमित्राला पाहून ऐश्वर्या दचकते आणि तिला कळून चुकलेलं असतं की आपण उगाचच शहाणपणा केलाय. आता ही सुमित्रा आपली चांगलीच वडखळ करून टाकेल. आणि अशातच आपण पाहतोय आता जानकी सुमित्राला समजवण्याचा प्रयत्न करत असते, आई, ऐश्वर्या फक्त शंका व्यक्त करते, बाकी काही नाही. त्यावर सुमित्रा म्हणत असते, जानकी, तू ऐश्वर्याच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नकोस. ऐश्वर्याची ही आधीपासूनची सवय आहे. आता सुमित्रा ऐश्वर्याला नको नको ते बोलत असते, कारण ऐश्वर्या याआधी बऱ्याच वेळेला चुकलेली असते आणि सुमित्रा आपल्या मुलीबद्दल म्हणजे शर्वरीबद्दल अजिबातच या ऐश्वर्याच्या तोंडून काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसते. ऐश्वर्याला आता सुमित्रा नको नको ते बोलत असते आणि ते सगळं ऐकून आता जानकीला वाईट वाटत असतं. जानकी सुमित्राची समजूत काढत असते, आई, प्लीज समजून घ्या. तुम्हाला जसं काही वाटतंय तसं काहीच नाहीये. ऐश्वर्या फक्त तिच्या मनात काय आहे ते सांगत होती. बाकी ऐश्वर्याला या घटनेशी काही घेणं देणं नाहीये. त्यावर सुमित्रा म्हणत असते, काहीच घेणं देणं असलं नाही पाहिजे. माझ्या मुलीच्या विरोधात बोलताना ऐश्वर्या 10 वेळा विचार कर. जोपर्यंत कोर्टाने तिला निर्दोष सोडलं नव्हतं तेव्हा तू काय बाई बोलत होतीस? मी गपगुमान ऐकून घेत होते. पण कोर्टाने जर तिला निर्दोष सोडलं असेल आणि त्यानंतरही जर तू तिच्या विरोधात अशा प्रकारचं वक्तव्य करत असशील तर लक्षात ठेव ऐश्वर्या, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. आता हे ऐकल्यावर पूर्णपणे घामाघूम झालेली ऐश्वर्या लगेचच बोलू लागते, जानकी, पाहिलंस पाहिलंस, आई असाच आंधळा विश्वास त्या शर्वरीवर ठेवतात आणि मगच त्यांचा विश्वासघात होतो. त्यावर सुमित्रा म्हणत असते, तू माझी काळजी करू नकोस. मला माझ्या मुलीच्या विरोधात कुणीही काही बोललेलं ऐकून घ्यायचं नाहीये. असं म्हणून सुमित्रा आपल्या बेडरूमच्या दिशेने निघून जाते. सुमित्रा निघून गेल्यावर लगेचच आता ऐश्वर्याचा खूपच राग अनावर झालेला असतो आणि ऐश्वर्या बोलू लागते, जानकी, म्हणून या घरामध्ये कधी सुख शांती नांदत नाहीये. या शर्वरीसारख्या बाईला आपण जर पोसणार आहोत ना तर तिचा पूर्णपणे पाठपुरवठा केला पाहिजे. त्यावर ऐश्वर्याला जानकी म्हणत असते, ठीक आहे, थांब, शांत हो तू, आधी पाणी पी, माझं ऐक. आपल्याला जर या प्रकरणाच्या मुळाशी जायचं असेल ना तर आपल्याला या सगळ्या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवावं लागेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे, बोल, काय करायचं? त्यावर जानकीने ऐश्वर्याला स्टार्ट टू एंड सगळं काही प्लॅन समजावून सांगितलेला असतो. हे सगळं ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, एवढं सगळं मुळं करण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यापेक्षा सरळ जाऊन त्या शर्वरीला जाब विचारूया. ती गप गुमान घाबरून सगळं काही खरं सांगून टाकेल. त्यावर जानकी म्हणत असते, नाही नाही ऐश्वर्या, असं काही करण्यात अर्थच नाहीये. कारण शर्वरी वंशांना एकदा कळलं ना की आपण त्यांच्या मागावर आहोत तर त्या खूपच सावध होतील
आणि त्यांना सावध करणं म्हणजे आपण आपला प्लॅन फ्लॉप करणं आहे. हे सगळं ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे, तू म्हणतेस तसंच करते मी. आणि लगेचच ऐश्वर्या तिथून निघून जाते. इकडे आपण पाहतोय आता ही शर्वरी जी असते ती राहुलला भेटायला बाहेर गेलेली असते. शर्वरी आणि राहुल एका ठिकाणी भेटले आहेत, छान बोलत आहेत. राहुल म्हणत असतो, शर्वरी तू इथे मला भेटायला आलीस याबद्दल घरी कोणाला काहीच माहिती नाहीये ना? त्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल तू माझ्या घरच्यांची काळजी करू नकोस, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. आपल्याला पुढे एकत्र आयुष्य घालवायचं आहे. त्यामुळे तू आता फक्त आपण कसं एकत्र येऊ याचा विचार कर. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं शर्वरी हे सगळं वाटतंय तितकं सोपं नाहीये. तूच विचार कर ना, या सगळ्या प्रकरणामध्ये तुझी नि माझी किती बदनामी झाली. आणि उद्या जर आपण एकत्र आलो तर लोकांची तोंड आपोआपच बंद होतील. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर काहीतरी ठोस पावलं उचलावी लागतील. त्यावर शर्वरी म्हणत असते, ठीक आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता राहुल आणि शर्वरी एका बंद खोलीत गेलेले असतात. तिथे गेल्यावर राहुल म्हणत असतो, शर्वरी मुळात तुला मला असं काहीतरी सांगायचं आहे जे ऐकल्यावर तुला खूप बरं वाटेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता शर्वरी म्हणत असते, काय काय सांगायचं आहे तुला? त्यावर राहुल म्हणत असतो, मुळात तू खूपच सुंदर आहेस. मी आजपर्यंत तुझ्यासारखी सुंदर बाई कधीच पाहिली नाही. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल राहुल तू खरं बोलतोयस ना? त्यावर राहुल म्हणत असतो, अगं शर्वरी मी खोटं का बोलेन, तूच विचार कर ना, मला तुला खोटं सांगून काय मिळणार आहे? हे सगळं ऐकल्यावर शर्वरी मनापासून खुश होते. आता राहुल शर्वरीच्या चेहऱ्याकडे लपून पाहत असतो आणि राहुलच्या लक्षात आलेलं असतं की शर्वरीला आपण जे काही बोलत आहोत ते अतिशय आवडतंय आणि शर्वरी आपल्या प्रेमामध्ये आकंठ बुडत चालली आहे. आता मी तिला ज्याप्रमाणे मॅनेज करीन अगदी ती त्याप्रमाणे मॅनेज होईल असं राहुलला वाटत असतं. आणि अशातच आता राहुलने शर्वरीला आपल्या जवळ ओढलेलं असतं. राहुलने शर्वरीला जवळ ओढल्यामुळे शर्वरी ही खूप खुश होते. आणि अशातच आता राहुलने शर्वरीच्या कमरेभोवती दोन्ही हात नेलेले असतात आणि तिला घट्ट अशी मिठी मारलेली असते. शर्वरी मस्तपैकी सुखात आकंठ बुडालेली असते. तिला असं वाटत असतं की राहुल पासून वेगळं होऊच नये. आणि अशातच आता राहुलने शर्वरीला जवळ घेतलेलं असतं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत असं म्हटलेलं असतं, खरंच माझ्या लाईफमध्ये तू जेव्हापासून आलीस ना तेव्हापासून सुखच सुख आणि सुखच सुख आहे. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल मुळात मला माहीत नव्हतं तू इतका चांगला आहेस, पण खरंच तुझी नि माझी झाली भेट, करावं लागलं नाही मला अजिबात वेट. असं तसं म्हणत असताना राहुल म्हणत असतो, काय जुळाजुळं करतेस तू? त्यावर शर्वरी म्हणत असते, मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, आता तू मला जी काही साथ देत आहेस ते कायम दे. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं देणार, तुझ्यासारखी जर बायको मिळणार असेल तर कायमस्वरूपी साथ देण्यासाठी मी एनी टाइम तयार आहे. असं तसं म्हणत आता राहुलने चांगलंच या शर्वरीला आपल्या कब्जात केलेलं असतं आणि या गोष्टीचा सांगपत्ताही या शर्वरीला नसतो. त्यानंतर आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो म्हणून राहुल शर्वरीला म्हणत असतो, चल आता आपल्याला इथून निघायला हवं. त्यावेळेला शर्वरी म्हणत असते, का का इतक्यात घाई करतोयस तू, थांब ना जरा. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं मी काय तुझ्याबरोबर कायम थांबायला तयार आहे, पण आता आपल्या दोघांना काही ना काही बंधनं आहेत. तुला योग्य वेळी घरी पोहोचावंच लागेल, नाहीतर तुझ्यावर प्रश्नांचा भडीमार होईल. मग त्यावेळेला तुला उत्तर देताना अक्षरशः नाकी नऊ येतील. हे सगळं ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, राहुल बरोबर आहे तुझं, पण तूच सांग मला, तुला सोडून गेल्यानंतर मला घरी अजिबातच एकटं राहायला आवडत नाही, सतत तुझी आठवण येत राहते. हे सगळं ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, अगं आता फार वेळ नाही, लवकरच आपण दोघं एकत्र येणार आहोत
आणि तुला तर माहिती आहे, आपण दोघं एकत्र आलो की त्यानंतर आपण दोघं वेगळं होणारच नाही. मी तुझ्यावर, तू माझ्यावर अगदी जीवापासून प्रेम करू आणि या जगाला दाखवून देऊ की आपणही या जगात सर्वात वेगळे कपल आहोत म्हणून. त्यावर राहुलला ऐश्वर्या म्हणत असते, खरंच तुझ्यासारखं इतकं प्रेमळ बोलणारा होणारा माझा नवरा आहे याचं मला खूपच सुखदायक वाटतंय. त्यावर राहुलला आता फायनली शर्वरीला असं म्हणावं लागतं, अगं ते सगळं ठीक आहे, पण आत्ताच्या आत्ता इथून निघ. आणि अशातच आपण पाहतोय फायनली शर्वरी घाई गडबडीत तिथून निघत असताना तिची ओढणी राहुलच्याच बेडवर विसरलेली असते आणि लगेचच आता ती तिथून निघून आपल्या घरी आलेली असते. घरी आल्यावर लगेचच आपण पाहतोय ऐश्वर्याने आता शर्वरीला थांबवलेलं असतं आणि ऐश्वर्या म्हणत असते, काय गे शर्वरी, कुणीकडे गेली होतीस तू? त्यावर शर्वरी चांगलीच गोंधळते. ती स्वतःशी बोलत असते, या ऐश्वर्याला काय उत्तर देऊ मी? आणि अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते, अगं बोल ना शर्वरी, कुणीकडे गेली होतीस तू? सांग सांग. त्यावर ऐश्वर्याला आता शर्वरी बोलत असते, गेले होते मी कुणीकडे तरी, मी नाही सांगणार तुला. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जोपर्यंत तू सांगत नाहीस तू कुणीकडे गेली होतीस तोपर्यंत मी अजिबातच तुला या घरात शिरू देणार नाही. हे सगळं ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, ए ऐश्वर्या, मलाच माझ्या घरात शिरू देणार नाहीस तू? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, तू या घरची आता कोणीच लागत नाही आणि जर या घरात तुला यायचं असेल तर तुला आधी तुझी ओढणी दाखवावी लागेल. त्यावर लगेचच आता मागून आलेली सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या, मगाशीच समजवलंय तुला, तरीही तू माझ्या मुलीच्या वाटेला का जातेस? त्यावर मात्र ऐश्वर्या म्हणत असते, आई तुम्हीच विचार करा, या या शर्वरीला तुम्ही खूपच साधं समजताय. अहो ही शर्वरी आता कोणाला भेटायला गेली होती हे जर तुम्हाला कळलं ना तर तुम्ही देखील तिला फाट्यावर माराल आणि मग तुम्हाला त्यावेळी खूप त्रास होईल. त्यामुळे तुम्ही आज जा, मीच ह्याची शाळा घेते. हे सगळं ऐकल्यावर आता सुमित्रा म्हणत असते, मला खात्री आहे माझी मुलगी नक्कीच बाहेर देवळात गेली असेल, मंदिरात बसली असेल, पण ती इतर कोणाला भेटायला जाणार नाही. त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते, हो ना, मान्य आहे, ती मंदिरात गेली असेल किंवा देवळात गेली असेल, मग ती जाताना ओढणी घेऊन गेली होती, आता येताना तिच्या अंगावर ओढणी नाहीये, याचा काय अर्थ आई? हे सगळं पाहिल्यावर आता सुमित्रा म्हणत असते, अगं हे शर्वरी, काय विचारते ऐश्वर्या, जाताना घेऊन गेलेली ओढणी आहे कुठे? त्यावर मात्र आता शर्वरीची चांगलीच बोबडी वळलेली असते. शर्वरी लगेचच म्हणत असते, एका ओढणीमुळे जर तुम्ही माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणार असाल तर काय तुम्ही घरचे मला अजिबातच प्रेम करत नाही तुम्ही, असंच वाटणार ना? त्यावर सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या जाऊ दे, त्या ओढणीवरनं मला महाभारत ऐकायचं नाहीये. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, थांबा आई, मी तुम्हाला सांगते ही शर्वरी नेमकी कुठे गेली होती. त्यावर लगेचच आपण पाहतोय शर्वरीला आता तिथेच थांबवत ऐश्वर्याने राहुल बाहेर असतो आणि त्याच्या हातात असलेली ओढणी ऐश्वर्या धावत घेऊन येते आणि त्याच वेळी ती राहुलला सुद्धा फरफटत आत आणते. आता सगळं काही चित्र वेगळं असतं. समोरच असलेल्या राहुलच्या गचांडीला धरत ऐश्वर्याने आत आणल्यामुळे राहुलचीही चांगली बोबडी वळलेली असते. राहुलला नेमकं काय बोलावं हेच सुचत नसतं आणि जणू राहुल एका कटघऱ्यामध्ये आहे आणि त्याला प्रश्नांचा भडीमार ऐकावा लागत आहे, असं काहीसं चित्र पाहायला मिळतं. अशातच आपण पाहतोय आता शर्वरी राहुलला इशारा करते आणि विचारू लागते, तू इथे काय करतोयस? त्यावर राहुलच्या तोंडून अजिबातच एकही वाक्य निघत नसतं, कारण तो स्वतःशी बोलत असतो, तुझ्यामुळे आज मी सपशेल अडकलोय. तू जर ओढणी विसरून गेली नसतेस तर आज एवढं मोठं प्रकरण झालं नसतं. आणि अशातच आता ऐश्वर्या सुमित्राला म्हणत असते, पाहिलत ना आई, पाहिलत, या शर्वरीला तुम्ही साधं सोपं समजताय. ही शर्वरी दिसते तशी साधी सोपी नाहीये, एक नंबरची लबाड
आणि पाताळ धुंडीबाई आहे. ही फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांचा वापर करून घेते, बाकी काही नाही. हिला माहिती आहे आपण कधी कुठे काय करणार आहोत, त्यामुळे ती तपशील असते. अशातच आपण पाहतोय आता ऐश्वर्याने राहुलची गचांडी धरलेली असते आणि ऐश्वर्या म्हणत असते, बोल बोल, ही शर्वरी तुझ्या घरी आली होती की नाही? त्यावर मात्र शर्वरी राहुलला इशाऱ्याने नाही म्हण असं म्हणत असते. तेवढ्यात आपण पाहतोय ऐश्वर्याने आता चांगलाच हिसका या राहुलला दाखवल्यामुळे राहुलची बोबडी वळते आणि लगेचच राहुल बोलू लागतो, हो आली होती शर्वरी मला भेटायला. हे सगळं ऐकल्यावर आता सुमित्राला चांगलाच धक्का बसतो आणि सुमित्रा बोलू लागते, काय काय आली होती? त्यावर लगेचच आता आली होती म्हटल्यावर चांगलाच दणका बसलेल्या या शर्वरीला राहुलने म्हटलेलं असतं, आता तुझीच चुकी आहे, मी काहीच करू शकत नाही. आणि अशातच आता सगळ्यांसमोर या शर्वरीच्या अंगावरील ओढणी राहुलच्या घरात सापडल्यामुळे ऐश्वर्याच्या सतर्कतेमुळे ऐश्वर्याने आता ती ओढणी आणत शर्वरीच्या थोबाडावर फेकलेली असते आणि ऐश्वर्या म्हणत असते, शर्वरी तुला असं वाटलं असेल की तू खूपच शहाणी आणि समजूतदार आहेस आणि कधीही कोणत्या प्रकरणात तू अडकणार नाहीस, तर हा तुझा फक्त आणि फक्त गैरसमज होता. आज बघ काय अवस्था झाली आहे तुझी, अगदी तोंडावर आपटलीस तू. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात राहायचं असेल तर लायकीत राहा. असं बोलून आता ऐश्वर्याने सुमित्रा समोरच शर्वरीची चांगलीच जिरवलेली असते. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला नवीन काही पाहायचं असेल तर या मालिकेला सबस्क्राईब करावं लागेल. बाकी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.